काय होय बे ते आपल्याकडे म्हणजे वाघ सुटला म्हणते बा, ते खरं आहे कसं काय मग? आपल्याकडे कुठे येते बे वाघन फाग? कोण सांगत तुला बे? काही लगा काही ऐकलं का? ठोके असते पुरा ते काही नसतं वाघ फक आपल्याला वाघ नाही आपल्या एरियात नाही इकडे. हाय म्हणते ना बा इकडे सोळ घेवर सोमटाना इकडे आहे म्हणते ना आपल्या 16 बाहेर नाही मग काय माहिती तुला मग? असते मग जाऊ दे तिकडे असतं असलं ते खाते का आपल्याला वाघांची काही येईल काय? बाबू खाल्यावर समजा म्हणा तुला वाघ सपोर्ट आला म्हणा बा आपण तर भितो बा तू नसेल भित आपण भितो ते नाच मग भितो आता काय असं सांगू राहिला म्हणले आपण नाही भेटते वाघ भागाले सांगू राहिला तुले जिगरवाला माणूस हो मी जिगरवाला. दिसला फाटेला पैसे मिळाले का? जिगरवाला आहे म्हणते जिगरवाला पथराचा जिगरवाला आहे तू. हो बाबा बाबा लय जिगरवाला आहे ना तू बाबा लय मस्त. हो हो तर मी काय म्हणतो चाल ना माझ्या ते चाल चाल वावर चक्कर मारून यायचे चालतं का मग? नाही रे बा हात जोडले आपण नाही तिकडेच तर वाघ आहे म्हणते बाबा लावता का मला खा लावता का मला बाबा रे मी नाही जाय तूच बाबू चाल म्हणाल तुम्ही समोर तुले चाल म्हटलं मी नाही येणार बा नाही येत ना मी चाल तू बा भेव लागते मला बघायला जाय 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 तूच येत नाही तू ये म्हटलं तू समोर मी लवकर येतो बा येतो जाऊ दे काय करता तुला धमकीच टाकते डायरेक्ट तर मग काही असलं का काय करता तसं ऐकत नाही तू धमकीच टाकायला देतो नाही तर बस समोर तुला ऐकायचं सांगायला मी त्या दिवशी माझ्या ऐकायची म्हणून गोष्ट बरं बा ऐकतो मग काय करता काय रे काय म्हणतो काही तर नाही म्हणत बा कुठं चालली कुठची तयारी आहे? काही नाही वावराकडे चाललो चक्कर मारून यायला सांगायचं बाबानं आता चाल म्हटलं शंकराला म्हटलं सोबत यायला काही सांगत पुरत नाही तिकडे वाघ आहे म्हणून घरी दणके चांगले मुळला त्याशिवाय समजत नाही यायले वय बैल पाहिजेच जरा दणका एवढ्या वर्ष मग शंकराला चाल चाल पण हे ऐकून आलं मग तिकडे वाघच आहे म्हणते बा काय वाघ फागावे तिकडे आपल्याकडे कुठे वाघ येऊ राहिले हेड बे तिकडे काय वाघ आहे बे काही सांगू राहिले का वाघ नाही तिकडे जा 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 मरून नाही चक्कर लवकर पाय शंकर तू म्हटलं होतं का नाही वाघ नाही म्हणून तिकडे दीपा नाही म्हणून हाय तुला का निरा पात्र फुसकायला का निरायला फुसका हॅट काहीच कामाचं नाही का तू तुला कामाचा म्हणा भाऊ वाघ दिसल्या पर फाटला ना तर धावता पैदा घालवेल म्हणा बाबू जातो आम्ही दीपे वावरात जातो काम आहे आम्हाला येतो आम्ही बापा या ना मी कुठं म्हटलं तुम्हाला थांबा म्हणून या या जा 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 म्हणा वाघाच्या तावडे जाता मस्त शिकार भेटते त्याले बे दोन्ही 4 बे त्रिक 6 बे चौक 10 पाय रे शंकर बे चौक 10 म्हणते पाय हे कधी पोट्टे हे कधी काही अरे कुठचा जा शंकर कौन आम्ही कुठे जातो का बाबू वय बे तू अगोपण करू इला तर सांगू राहिलो तुम्ही तुझ्यासोबत नाही बोललो मी सांगू राहिलो ते शंकराला विचारलं मी बाबू सांगू राहिलो बद्दल नाटकाचा बद्दल 2-4 दिवस बोलून मी दिलं सांगू राहिलो तुला काय आम्हाला राग येत नाही आम्हाला जरा बाबू सांगू राहिलो तुले असं गोटा घेऊन ना फसकाट मारून त्या फाळ करले का सांगू राहिलो तुले आता काय लगा बोललो नाही भुललो नाही तिच्या संग अगोपणा करते शिल्लक झाले का थांब बाबू म्हणा थांब तू थांब आता सध्या मला टाइम नाही मी वावरात चाललो म्हणून सांग तुला काढतो ना भजनपट्टी टिकून आला एखाद्या थांब म्हणा तू फक्त अरे बोल शंकरा सांग बोलतो बस जाय बोल शंकरा सांग तू शंकरा ते सांग बोलून दाखव तू फक्त ते सांग बोलून दाखव मग सांगतो तुला मी काय लगायचं दोघांच्या मनात नाही माहीच मरण होती लगायचं काय बा आता बोललो तर पंचायत नाही बोललो ती पंचायत काय लगायचं चल बाई जाऊ दे तुमच्या दोघांचं बरोबर आहे माहीत चुकलं चला चला जाऊ दे बाबू भोले आता तर चाललो मी पण तुला सांगतो मी अशी भजनपट्टी तिथून तुला तिकडून आला की तू थांब फक्त थांब दिस फक्त तू मला आला अरे जाय 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 लवकर जाय काय आणलं मी तो काय आणलं म्हणजे चालला का तुरी शेंगा तुला जावं लवकर हा तुरी शेंगा तुळासाठी आला कर मला सोबत इथं तुरी शेंगा तुळासाठी जाणं तुम्ही नाही तुला मग काय करशील मला काय करशील बाबू दाखवा लागत तुला नाही नाही तोडतो चालेल लवकर मग होय तोड लवकर काय आवाज उराला बे मला आला काय जावं काय म्हटलं काय डुक्कर की करू काय मत काय व्हायचं बाबू मला तर वागोजे बाबू हो तू सांगू मी वय लवकर चाली तू नाही बस मग लागत बरते फालतू हाय निघाले का भितले का वाघ काय येते इकडे आपल्या इकडे तिकडे होता ते अकोट आणि तिकडे बाळापूर आणि दानापूर आणि तिकडे होते बाबा मग म्हणे आले म्हणे काय माहित आता इकडे राहिले आपल्या इकडे 16 आणि इकडे आपल्या इकडे नाही येते अरे पण ते वाघा सगळं आलं का म्हणजे चाल बरं लवकर तू आई बरं माया फालतू का तुला आपला लवकर चाल तू समजत नाही का एकदा नाही म्हटलं नाही वाघ नाही म्हटलं अबे पण का तू ऐकत झाले का मला आवाज आला का वाघाचा डबल आला आहे डबल आला म्हटलं तुला आता कुठे पळतो जाते ते आपल्याला आता चाल तू ऐक मामा ना खात नाही चल मागून मागून पळ पळ थांबरे थांबरे पळू पळू थांबरे हटले का निरा ढिल्ला आले का निरा जंगल कुत्ता ते हटले का
आपल्याला का मला उचलू लागले ये रे ये रे बोला चल काय लगा ये थोडं ये थोडं घामाला लगा ना ले घामाला ये थोडं ना वागण ले थोडं पडतो काय काही नाही बे गेला वाटते तुम्हाला ओढवायला नाही बोल बाबू जात नाही ते माग लागते लवकर घरी नाही ना बे गेला ना ते आता सोडलं असतं ना आपल्याला काय खाऊन टाकलं असतं आपण आपण वाघापेक्षा जोरात पाहिजे मला काही सांगू राहिले पैसे झाले काय झालं मग घेऊ राहिले तुम्ही घाम नाही दिले झाला तुम्हाला काय सांगू बाबा तुम्हाला आम्ही गेलो का तिकडे तुरी शेंगानं म्हटलं तू वाघच मागला लागला आमच्या तो पळत निघाला आम्ही पैदा खायला आमचे आम्हाला आता बोलणं नाही उडालं बाबा काय सांगू तुम्हाला हे आले का काही सांगता का वागण हे काही नका सांगू बे हे आले का आपल्याकडे कुठे वागायला काही सांगू राहिले का हा नाही ना आम्ही काय कुठं म्हणा ना आम्हाला कुठं भेटते बोलून म्हणलं खरंच आहे वाघ पोट्टे खरंच नाही बोलवले म्हणजे हो एवढे भेदभाती राहिले म्हणजे खरंच बोलवले पोट्टे हो तुम्ही स्वतः डोळ्यानं पाहिला का वाघ मला सांगा पहिले डोळ्यानं पाहिला असेल तर सांगा मग नाही तर आवाज आला आणि याला ते नका सांगू आम्हाला अरे हो ना बा स्वतः डोळ्यानं पाहिला धडधड मागं लागलं आमच्या काय सांगू तुम्हाला आता मग काय तर हो खरं आहे ते वाघ आहे म्हणून असं नाही बरोबर थांबा मी सरपंचाला जाऊन सांगतो अनाउन्समेंट करून द्यायला सांगू गावात बाजीकडे जाऊ नका म्हणून जरा वावरानं 1-2 दिवस ते वन विभागाचे लोक येईपर्यंत वाघ सुटेला म्हणून हो सांगा आम्ही जाऊन झोपतो ना पहिले हो ते फटवायली आमच्या अजूनही झाबरू मी काय म्हणून राहिलो ते सांगून दे म्हटलं ते लोकायले आपल्या त्या गावातल्या लोकायले की बा वाघ सुटेलाय म्हणून हो शांतारामनं सांगितलं मुली बा त्याच्याले पोरानं पाहिलं म्हणजे त्याच्या वावरात नाही तिकडे तर सांगून दे म्हणा की म्हणा बा आजूबाजू जरासं वावरत नाही जरासं पाहून जा म्हणा एकटं दुकटं काही जाऊ नका म्हणा जायचं असलं तर सोबत जा म्हणा 2-4 जण काहून की वाघ सुटेलाय म्हणते आपल्या एरियात नाही हा तर जरासं 2-4 दिवस जपूनच राहा म्हणा हा सांगून दे अनाऊन्स करून दे लाऊडस्पीकरनं बरं सरपंच साहेब बरं हॅलो माईक चेक बरोबर आहे रे सगळं ओके करून आणेल आहे ते मग तर सांग तू सांग हॅलो सर्व गावकरी मंडळींना सूचित करण्यात येत आहे की आपल्या आजूबाजूच्या परिसरात वाघ सुटलेला आहे म्हणते तर सर्वांनी जरा जपून राहावे 2-4 दिवस आणि एकटं दुखतं फिरू नये शेतात जाऊ नये 2-4 जण सोबत गेले तर चालते पण एकटं दुखतं जाऊ नका सरपंच साहेबांची आग्रहाची विनंती आहे सर्वांना तर जरा जपूनच काय वाघ सुटलेला आहे म्हणते जमलं आता खरंच सुटलेला आहे का फोक्या आहे मग ते पोट्ट्यानं सांगितलं बा आता शांतारामच्या खरंच असेल ना का खोटं सांगते का कोणी काही काम न धंदा आता जपूनच राहायला लागला 2-4 दिवस नाही माझा मित्रमंडळी वाघ सुटेला म्हणते आपल्या एरियात जरा जपून राहा एकटं दुखतं काही फिरू नका सांगू राहिलं तुम्हाला रात्रीचं फिरत नको जाऊ अंधारात एकटं दुखतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा व्हिडिओवर त्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याची व्हिडिओ पहा काय चला भेटू मग उद्याच्या भागात खरंच सुटेला मध्ये बरोबर मजा नका समजू